योग हा शब्द आपण नेहमीच ऐकत असतो. पण नेमकं योग म्हणजे काय? बघा, काही लोकांना वाटतं की योग म्हणजे फक्त अष्टांगासनं, कधी डोळे मिटून बसायचं, तर कधी हातपाय मुरगळायचे. पण खरी गोष्ट अशी आहे की योग म्हणजे शरीर, मन आणि आत्मा यांचं एकमेकांशी जोडणं. नमस्कार, मी हेमंत हेडव तुम्हा सर्वांचं आमच्या पुस्तकालय या मराठी यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करतो. जागतिक योग दिन म्हणजेच इंटरनॅशनल योगा डे अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलाय आणि असं असताना आम्ही तुम्हाला याची माहिती नाही सांगणार असं होणार आहे का? तर हा आजचा खास भाग त्यांच्यासाठी जे रोज नित्यनियमाने योगा करतात आणि त्यांच्यासाठी सुद्धा जे रोज नित्यनियमाने योगा करण्याचा विचार करतात. थोडक्यात काय, तर आजचा हा भाग सर्वांसाठी आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या भागाला. सर्वात आधी आपण जाणून घेऊया की नक्की योग म्हणजे काय. बघा, योग हा संस्कृत शब्द आहे. याचा अर्थ जोड किंवा एकत्र येणं असं असतं. योग म्हणजे शरीर, मन आणि आत्मा यांचं एकमेकांशी आणि विश्वाशी एकरूप होणं, म्हणजेच एकात्मता साधणं. माहिती आहे मला, तुम्हाला समजायला थोडंसं कठीण जाईल, पण एकदा का तुम्ही सुरुवात केलीत की योगाची परिभाषा तुम्ही तुमच्या पद्धतीने लिहू शकता. बघा, योगाची सुरुवात वेदकाळात झाली. विशेषतः ऋग्वेद आणि उपनिषदांमध्ये योग साधनेचे संकेत आढळतात. वेदांमध्ये ध्यान, तप, एकाग्रता यावर भर आहे, जे योगाचे प्राथमिक घटक आहेत. आणि उपनिषदांमध्ये योग म्हणजे आत्मा आणि ब्रह्म यांचे एकत्व असं सांगितलं आहे. श्वेताश्वतर उपनिषद व कट उपनिषद यांमध्ये प्राणायाम, धारणा, ध्यान यांचं विस्तृत वर्णन आहे. आणि भगवद्गीता ही सुद्धा एक योगशास्त्राचं आहे. यात कर्मयोग, कर्म करत राहणे, भक्तियोग, ईश्वराला अर्पण करणे, ज्ञानयोग, आत्मज्ञान हे 3 प्रमुख मार्ग दिले आहेत. आणि श्रीकृष्ण म्हणतात, योगः कर्मसु कौशल्यम, योग म्हणजे कर्मात कौशल्य. पुढे मग महर्षी पतंजली यांनी योगाला शास्त्रीय रूप दिलं. यांनी योगसूत्र हे ग्रंथ लिहिलं, ज्यात 195 सूत्रांद्वारे अष्टांग योग स्पष्ट केलं. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी हे अष्टांग योग संपूर्ण मानसिक आणि आध्यात्मिक शुद्धतेचा मार्ग दाखवतात. पुढे मग 11व्या ते 15व्या शतकात हठयोग विकसित झाला. स्वामी गोरखनाथ, स्वात्माराम यांसारख्या योगींनी शरीरशुद्धी, आसन, प्राणायाम यांवर भर दिला. हठयोग हा पुढे शारीरिक आरोग्य साधण्यासाठी वापरला जाऊ लागला. बघा, हा सर्व झाला इतिहास. आता पाहूया आधुनिक काळात योग कसा पुढे आला. तर स्वामी विवेकानंद यांनी 1893 मध्ये शिकागो धर्म परिषदेत योगाचे तत्वज्ञान पाश्चिमात्य जगाला सांगितले. परमहंस योगानंद, स्वामी शिवानंद, स्वामी सत्यानंद, PKS अय्यंगर, पतंजली योगपीठाचे बाबा रामदेव यांसारख्या गुरूंनी योगाला घराघरात पोहोचवलं. बघा, आता योग युरोप, अमेरिका, जपान, आफ्रिका अशा अनेक देशांमध्ये आरोग्य, तणावमुक्ती व मानसिक संतुलनासाठी वापरला जात आहे. आपण इतिहास तर जाणून घेतला, तर आता जाणून घेऊया की जागतिक योग दिनाची सुरुवात नक्की कशी झाली. कारण ही सर्व भारतीयांसाठी अभिमानाची बाब ठरली आहे. जागतिक योग दिन दरवर्षी 21 जून रोजी साजरा केला जातो. ही कल्पना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 साली संयुक्त राष्ट्रसंघात मांडली होती. त्यांनी म्हटलं होतं की योग हा भारताचाच नव्हे तर साऱ्या मानवजातीसाठी आहे. हा शरीर आणि मनाला जोडणारा आरोग्यदायी जीवनशैलीचा मार्ग आहे. त्यांचं हे भाषण एवढं प्रभावी ठरलं की 177 देशांनी या कल्पनेला पाठिंबा दिला आणि 21 जून हा जागतिक योग दिन म्हणून घोषित करण्यात आला. पण आता तुम्ही विचार कराल की 21 जूनच का? तर 21 जून हा दिवस उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस. समर सॉलिस्टिस असल्यामुळे आणि भारतीय परंपरेत या दिवसाला विशेष महत्त्व असल्यामुळे तो निवडण्यात आला. हिंदू पुराणानुसार या दिवशी भगवान शिव यांनी योगाचे ज्ञान सप्त ऋषींना दिले होते, ज्यामुळे ते आदियोगी आणि आदिगुरू म्हणून ओळखले जातात. आणि म्हणूनच या दिवसाची निवड जागतिक योग दिनासाठी करण्यात आली. पहिला जागतिक योग दिन 21 जून 2015 रोजी साजरा करण्यात आला. दिल्लीतील राजपथ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत 35,985 लोकांनी एकत्र येऊन 21 योगासने केली, ज्यामुळे सर्वात मोठा योग सत्र आणि सर्वाधिक देशांच्या सहभागासह योग सत्र हे 2 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स नोंदवले गेलेत. आज संपूर्ण जगात योग एक आरोग्यवर्धक क्रांती बनली आहे.
युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका कुठेही जा, योगा दिसतोच. लोक मानसिक तणाव, निद्रानाश, श्वसनाचे त्रास, हृदयाचे विकार यासाठी योगाचा आधार घेत आहेत. शाळा, ऑफिस, हॉस्पिटल, सैन्यदल सगळीकडे योगाचं महत्त्व वाढलं आहे. आणि युनेस्कोने योगाला मानवतेच्या अमूर्त सांस्कृतिक वारशाचा भाग म्हणून मान्यता दिली आहे. आणि ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. बघा, योगाचा इतिहास हा हजारो वर्षांचा आहे आणि आजही तो तितकाच प्रभावी आहे. योग हा केवळ भारतीय संस्कृतीचा भाग नाही, तर तो जगभरातील कोट्यावधी लोकांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. जागतिक योग दिन आपल्याला एक संदेश देतो की स्वतःकडे वळा, शरीर आणि मनाच्या आरोग्याची जबाबदारी घ्या. तर चला, आपण सर्वजण मिळून योगा फॉर लाईफ या मंत्राने आरोग्यदायी आणि समाधानी आयुष्याकडे वाटचाल करूया. तर मग मंडळी, कशी वाटली आजची माहिती? खरंच आवडली असेल तर पटकन लाईक करा आणि शेअर करा. आणि हो, आजच्या प्रश्नाचं उत्तर मात्र आम्हाला कमेंटमध्ये सांगा. तर आजचा प्रश्न आहे, जागतिक योग दिनासाठी 21 जून या दिवसाची निवड का करण्यात आली? याचं उत्तर आम्हाला कमेंटमध्ये कळवा. आणि हो, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणखी एक, जागतिक योग दिनाच्या दिवशी म्हणजेच 21 जूनला तुमचे योग करतानाचे फोटो इंस्टाग्रामवर टाकून आम्हाला टॅग करा. आम्ही तुमची पोस्ट आमच्या इन्स्टा स्टोरीवर शेअर करू. चला मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत दररोज 15 ते 30 मिनिटं योग करा. शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारेल आणि सोबतच काही ना काही वाचत राहा, कारण वाचाल तर वाचाल.